नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक, अर्ज मोफत असतानाही अनेक ठिकाणी होत आहे लूट। शेतकऱ्यांच्या पिकाला नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना। शेतकऱ्यांच्या आवडीची आणि पीक विमा कंपन्यांच्या फायद्याची असणारी ही योजना। या योजनेमुळे शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यास दिलासा मिळतो हे निश्चित। मात्र आता याच योजनेत काही गैरप्रकार समोर येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। खरं तर या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणताही अर्ज शुल्क आकारलं जात नाही। शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण मिळवावं हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे। परंतु अनेक ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर चालक शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्याच्या नावाखाली जास्तीचे 150 ते 200 रुपये वसूल करत असल्याचं उघड झालं आहे। पीक विमा कंपन्यांकडून या केंद्र चालकांना प्रत्येक शेतकऱ्याच्या अर्जासाठी सुमारे 40 रुपये कमिशन दिलं जातं। या कमिशनचा उद्देश हाच असतो की केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम घेऊ नये। मात्र काही केंद्र चालक या नियमांचं उल्लंघन करत आहेत आणि शेतकऱ्यांकडून अधिकची मागणी करत आहेत। ग्रामीण भागात अनेक शेतकरी या योजनेबद्दल अज्ञान असतात किंवा त्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया व्यवस्थित माहीत नसते। याचाच गैरफायदा हे केंद्र चालक घेत असल्याचं दिसून येत आहे। शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक संकटामुळे पिकांचं नुकसान झाल्यास विमा कंपन्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळतं। मात्र अर्ज भरताना जर शेतकऱ्यांची लूट होत असेल तर या योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात येतो। जे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत त्यांच्यासाठी हे अतिरिक्त शुल्क भरणं आणखी आर्थिक नुकसान निर्माण करत आहे। शेतकऱ्यांनो, जर तुमच्याकडून पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी कोणीही जास्त पैसे मागत असेल तर तुम्ही बिलकुल घाबरू नका। या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत। तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधू शकता। ते तुम्हाला याबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकतील। त्याचबरोबर तुमच्या तालुक्याचे कृषी अधिकारी, गावातील तलाठी किंवा ग्रामसेवक यांना देखील तुम्ही या गैरप्रकाराबद्दल माहिती देऊ शकता। हे अधिकारी तुम्हाला तक्रार दाखल करण्यासाठी मदत करतील। जिल्हा स्तरावर देखील तुमच्यासाठी मदतीचे केंद्र आहेत। तुम्ही थेट जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता। इतकंच नव्हे तर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा तुमच्या जिल्ह्याचे CSCचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे देखील तुम्ही या संदर्भात तक्रार करू शकता। सर्वात सोपा मार्ग म्हणजे पीक विमा कंपनीचा टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1444-7 या क्रमांकावर तुम्ही कधीही फोन करून तुमच्या तक्रारीची नोंद करू शकता। विमा कंपनी स्वतः या प्रकरणाची दखल घेईल आणि लूट करणाऱ्या दोषींवर कारवाई करेल। शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे। त्याच्या मेहनतीवरच आपली अर्थव्यवस्था अवलंबून असते। अशा परिस्थितीत जर त्याला सरकारी योजनांचा लाभ घेताना देखील फसवणुकीला सामोरे जावे लागत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आमचं आवाहन आहे की जर तुमच्यासोबत असा कोणताही गैरप्रकार घडला असेल तर नक्की तक्रार करा। गप्प बसू नका। तुमच्या एका तक्रारीमुळे इतर अनेक शेतकऱ्यांची लूट टळू शकते। आणि लक्षात ठेवा, पीक विमा योजनेत अर्ज करणं हे पूर्णपणे मोफत आहे। दिलेली माहिती आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अद्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या फायद्याचे आणि महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळत राहतात।